अर्थातही मला त्याशी काही संबंध नव्हता, पण इतके बिकट प्रसंग होते की घरातून म्हणजे आमचे अध्यक्ष संचालक ते सांगत की मॅडम तुम्ही 2 दिवसाची सुट्टी काढा, थोडंसं काही जाऊ नका. मग मला काही वाटलंच नव्हतं, कारण आपण काही केलंच नाही तर कशाचं की भीतीच कशाची. पण ते मग असं म्हटल्यावर मग माझ्या मित्रांनो तुला घरातून त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकलं तरी तू म्हणशील मी काही केलं नाही. तर सांगायचं तात्पर्य असं, मी तेव्हा सुट्टी काढली. पण मग मी तेव्हा असा विचार केला की अरे आपल्या नशिबात काटेच असतील तर, काटे उचलायचं काम असेल तर गुलाब तर काट्यातूनच जन्मतो, कमळ तर हे चिखलातूनच वर येतं ना. मग स्वतःला आपण चिखल समजायचं, कमळ फुलेल न फुलेल वेग जाणे. पण खऱ्या अर्थानं मला काटे येऊन राहिले. 10 वर्ष आजही शेवटच्या टप्प्यात आहे मी, पण खूप असे मोठे मोठे अनुभव आले. मागं मी जेव्हा त्या शिबिर घेतलं आणि शिबिरानंतर जवळपास 1 महिना मला ध्यानधारणा करायची आधीच सवय होती, तर या ताईच्या शिबिरामुळं आणि ते थोडीशी अजून मजबूत झाली, त्याला बळकटी आली. तर मला आता पुढे काय आपल्याला होणार आहे किंवा काय आपण सतर्कता बाळगली पाहिजे, कुठलं आपण ड्राफ्टिंग केलं पाहिजे लेखी स्वरूपात, म्हणजे उपसंचालक जिल्ह्याचे ऑफिसर वगैरे ज्यांचे जास्त कॉन्टॅक्ट आले आपले, म्हणजे अशा लोकांशी आपण उत्तर देणं म्हणजे एक शब्द चुकता कामा नाही. कारण एक शब्द समोरचा आपला जो विरोधी पक्ष आहे तो अगदी टपलेला आहे. त्यातही मला असे खूप चांगले अनुभव आले आणि मी या तपसेवा सुमरणाविषयी एवढं सांगू इच्छिते की सगळ्यांनी हे मनापासून करावं आणि स्वतः करून इतरांसाठीही जिथं कुठं तुम्हाला सेवा लागेल तिथं ताई तर आहेतच आहेत. आणि मी पण म्हणजे ताईला एक विनंती करते की कुठं काही असलं तर मला एक मिस कॉल जरी दिला, कॉलच करतात त्या, मिस कॉल जरी तुम्ही जरूर येईल. आणि हे आपली शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा आपली याची प्रसार केल्यानं आपलं एक खूप मोठं सेवा कार्य आपलं हातून घडेल. अनेक असे अनुभव आहेत. आणि जेव्हा ते पेशंट लोक आपल्याला विचारतात तेव्हा तर आगळा वेगळा म्हणजे असं मन भरून येतं की अरे आपण तर शून्यात आहोत, पण आपल्याला हे लोक आपले 100% मदत देतात. त्यांना वाटते की अरे हे फुलफिल आहे, बिलकुल फुलफिल आहे. म्हणून मग आपल्याला ते आदरयुक्त टेन्शन येते मला असं की आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपणही पुस्तकं वाचले पाहिजे, त्याचा आत्मचिंतन केलं पाहिजे. आत्मचिंतन करून आपण त्यांना समर्थपणे अगदी 100% गॅरंटीने आपण सांगू शकलो पाहिजे. त्यासाठी आपण करणं महत्त्वाचं आहे. म्हणून या जी त्रिसूत्री सांगितली आहे तपसेवा सुमरण ही एक ईश्वरीय साधना आहे, खूप मोठी साधना आहे. खूप आपल्या स्वतःच्याच नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या, आपल्या सामाजिक आणि मला तर वाटते राष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे सगळं सुरू आहे. पण आपणही त्यात सहभागी होऊयात, पुन्हा एक फुलाची बाकडी खारीचा वाटा घेऊयात आणि या साधनेची मनापासून त्याची अंमलबजावणी करून. कारण हे करताना काय होते बरेचदा की आपण सुरुवात करतो इथं आपण 100% फिट डोक्यात आपल्या बसलेलं असते आणि घरी गेलं की त्यात कामाचा व्याप लागते आणि त्यापासून आपण थोडं दुरावतो. पण मला असं वाटते की आपण जर देवाजवळ संकल्प केला की देवा मी इथं साधना घेतली, आता याची मला मनापासून 100% अंमलबजावणी करण्याची सद्सद्वी एक बुद्धी दे. सद्सद्वी एक बुद्धी स्वतःशी असं ठणकावून सांगितलं की लगेच किचनमध्ये गेलं काहीही दिसलं तर मन नाही होत. कारण इतरांसाठी तर आपल्याला करावंच लागते आणि कुठं जिथं गेलं जिथं ते दिसलं ते आपलं मन होते. माझं तर होते. हे खाऊन पहा किंवा काही चहा असला थोडा पिऊन पहा, पाहुणे भरपूर आलेले आहेत तेव्हा काय होते काय नाही म्हणजे फिक्का असू शकतं वगैरे. पण असं न करता बरोबर आपल्या बुद्धीला सत्सद्विला तुम्ही सांगितलं की कुठल्याच प्रकारचा अडथळा येत नाही. जवळजवळ मी आता 16-17 पासून होती, पण मी धरसोड वृत्तीची होती या बाबतीत. पण जवळजवळ 18-19 पासून मी या साधनेत चांगल्याच प्रकारे जुळली आणि मला अनेक असे अनुभव आहेत. चला या ठिकाणी मला बोलण्याची मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्व उपस्थित ईश्वरीय असलेले आपले शंकर पार्वती रूपात असलेले सर्व बांधव यांचे पण मी मनापासून धन्यवाद मानते. जय गजानन.